नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जॉईंट व्हेंचरचा पुढचा जो काही आपण मेथड चालू केली आहे त्याचा क्वेश्चन पाहणार आहोत। त्याच्यामध्ये या ठिकाणी क्वेश्चन लास्ट लेक्चरमध्ये पाहिला जर्नल एंट्रीज होत्या, आता या ठिकाणी अकाउंट्स तयार करायचे आहेत। सेपरेट अकाउंट न मेंटेन करता, सेपरेट जॉईंट व्हेंचरचे अकाउंट न मेंटेन करता स्वतःच्या बुकमध्ये कोणत्या तरी को व्हेंचरच्या स्वतःच्या बुक्समध्ये आपण जॉईंट व्हेंचरचे पूर्ण अकाउंट रेकॉर्ड करत आहोत। ओके, म्हणजे ही मेथड कोणती आहे? व्हेन सेपरेट सेट ऑफ बुक्स आर नॉट मेंटेन, जेव्हा स्वतंत्र बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जात नाही त्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे अकाउंट होते। क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येईल, क्वेश्चन पहा, रीड करतो मी क्वेश्चन। मोनू अँड सोनू एंटर इनटू जॉईंट व्हेंचर फॉर ट्रेडिंग ऑफ इक्विटी शेअर्स फॉर द प्रॉफिट। मोनू आणि सोनू दोन जॉईंट व्हेंचर किंवा को व्हेंचरर आहे, ते जॉईंट व्हेंचरमध्ये एंटर झाले। कशाचे? त्यांची ट्रेडिंग कंपनी इक्विटी शेअर्स विकण्याची किंवा सेल करण्याची आहे। ओके, त्यांनी प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो ठरवला 2:1, 2:1 त्यांनी प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो ठरवला आहे। मोनू परचेस 12,000 इक्विटी शेअर्स ऑफ टाटा कंपनी लिमिटेड ॲट ₹100. शी पेड Manu paid, she paid brokerage ₹2,000 and other charges ₹1,200. मनु नावाची जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने 2,000 इक्विटी शेअर्स परचेस केले, त्याचा रेट ठेवला होता त्यांनी ₹102। ओके, ₹102 पर शेअर याप्रमाणे त्यांनी 2,000 शेअर परचेस केलेले आहेत। देन पुढे पहा, त्या मानून किती पेड केले एक्सपेन्सेस? ब्रोकरेज साठी 2,000 अँड अदर चार्जेस 1,200, असे 3,200 एक्सपेन्सेस पेड केले फॉर शेअर साठी। देन सोनू परचेस्ड इक्विटी शेअर्स 1,800, सोनून सुद्धा तेच इक्विटी शेअर्स परचेस केले 1,800 बाटाच कंपनीचे, आणि त्याचा रेट होता 150 आणि त्यांनी पे केले किती रुपये ब्रोकरेज साठी? 2,000 आणि अदर एक्सपेन्सेस साठी असे एकत्रित मिळून सांगितले त्यांनी 2,800 त्यांनी एक्सपेन्सेस पे केले। ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे? मनु सोल्ड 1,800 इक्विटी शेअर्स ॲट 150 पेइंग फॉर ब्रोकरेज 2,800। ओके, देन पुढे पाहूया, सोनू सोल्ड ऑल द रिमेनिंग शेअर्स, ऑल इक्विटी शेअर्स ऑफ बाटा लिमिटेड ॲट ₹80 आणि पेड ब्रोकरेज अँड अदर एक्सपेन्सेस ₹1,300. All the at the end of joint venture, Manu taken over 200 unsold equity shares of टाटा लिमिटेड, टाटाचे शिल्लक राहिलेले 200 शेअर्स म्हणून घेतले टाटा कंपनी लिमिटेड ॲट 95 पर शेअर, ₹95 प्रति शेअर याप्रमाणे म्हणून घेतले 200 शेअर्स। देन सोनू सेटल देअर म्युच्युअल अकाउंट, सोनून काय केलं? त्यांचे अकाउंट सेटल केले। शो जॉईंट व्हेंचर अकाउंट अँड सोनूज अकाउंट इन द बुक्स ऑफ मनु, आपला जॉईंट व्हेंचर अकाउंट तयार करायचं आणि सोनूचा अकाउंट तयार करायचे इन द बुक्स ऑफ मनुच्या बुक्स मध्ये या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे जॉईंट व्हेंचर आणि दुसऱ्या को व्हेंचरचं अकाउंट। लक्ष देऊन ऐका, जिथं डाऊट असेल तिथं तुम्ही मला विचारू शकता। पहिलं हे लक्षात ठेवा, हे जॉईंट व्हेंचर आहे आणि हे या ठिकाणी को व्हेंचरचा अकाउंट आहे। जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला ऑल एक्सपेन्सेस येतील, क्रेडिटला ऑल इन्कम्स येतील। क्लिअर आहे? नेक्स्ट आता पहिलं ट्रान्झॅक्शन रीड करूया। मनु परचेस्ड 2,000 इक्विटी शेअर्स ऑफ टाटा कंपनी लिमिटेड ₹102। म्हणून काय केलं? परचेस केले किती शेअर्स? 2,000 शेअर्स परचेस केले, त्याचा रेट सांगितलाय ₹102 पर शेअर। मी कोण आहे आता इथं कोणाच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करतोय? मनुच्या। ओके, मी परचेस केलं, मग परचेस केलं असेल जॉईंट व्हेंचर साठीच परचेस केलं, जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला स्वतःच्या बुक मध्ये स्वतःचं नाव लिहित नाहीत म्हणून टू कॅश किंवा बँक, कारण परचेस केलं आहे। किती शेअर्स परचेस केले? 2,000 शेअर्स ₹102चे, 2,000 शेअर्स ₹102चे, 2,000 गुणाकारात 102 जर केलं तर 2,04,000 काय केले शेअर्स त्यांनी परचेस केले, 2,04,000 शेअर्स परचेस केले। नेक्स्ट पुढे बघा,
काय सांगितलंय इथं क्लिअर आहे इथपर्यंत. शी पेड ब्रोकरेज ₹2000 अँड ऑदर चार्जेस ₹1200. या 2,04,000चे शेअर्स परचेस करण्यासाठी तिला बाकीचे खर्च आले. खर्च असेल तर जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला कोण खर्च पे करते म्हणू तर ती स्वतःचं नाव लिहित नाही तर कॅश किंवा बँक लिहिणार. कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट काय केले तिनं ब्रोकरेज अँड ऑदर चार्जेस 2000 अधिक 1200 3200. क्लिअर आहे. एक्सपेन्सेस डेबिटला लिहिला संपलं. नेक्स्ट पुढे रीड करूया. सोनू परचेस्ड 1800 इक्विटी शेअर्स ऑफ बाटा लिमिटेड 55 ईच. सोनूनं काय केलं सोनूनं परचेस केले किती शेअर्स बाटा लिमिटेडचे 1800 शेअर्स परचेस केले. 1800 शेअर्स परचेस केले. कोण परचेस केले सोनू परचेस केले किती 1800 शेअर्स. रेट आहे 55. 1800 मल्टिप्लाय बाय 55 जर केलं तर 99,000चे शेअर्स त्यानं परचेस केलं. ओके. मग आता आपण कुठलं रेकॉर्ड केलं सोनूचं सेपरेट तिकडे सुद्धा अकाउंट आहे. ओके. आपण त्याचं सुद्धा अकाउंट दाखवतोय. मग ते इथं डेबिटला आहे तर इकडे येताना कुठं जाईल क्रेडिटला बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट 99,000. ओके. इथं बघा जॉईंट व्हेंचर आहे 99,000 बाय जॉईंट व्हेंचर 99,000. देन पुढे पाहूया याला खर्च किती आला. शी पेड ब्रोकरेज अँड ऑदर चार्जेस 1140. त्याने सोनून सुद्धा ब्रोकरेज साठी आणि ऑदर चार्जेस साठी एक्सपेन्सेस केले. लिहा सोनूज अकाउंट ब्रोकरेज अँड ऑदर चार्जेस किती 1140. मग इथं डेबिटला आहे सोनूचा अकाउंट आहे तिकडे जाताना क्रेडिटला जाईल बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट 1140. देन पुढे चला. मनू सोल्ड 1800 इक्विटी शेअर्स ऑफ टाटा लिमिटेड ॲट ₹150. म्हणून काय केले टाटा लिमिटेडचे शेअर्स विकले 1800. म्हणून का म्हणून आपण कोणाच्या बुक्स मध्ये करतोय म्हणूच्या. लिहा बाय कॅश और बँक. शेअर तिनं सोल्ड केले किती शेअर्स 1800 किती रुपयाचे होते बेटा ते शेअर्स 1800 शेअर्स 150 रुपयाचे मल्टिप्लाय बाय 150. 1800 मल्टिप्लाय बाय 150 जर केलं तर 2,70,000. अरे नाही रे 150 नाही. मनू सोल्ड 1800 इक्विटी शेअर्स ॲट ₹150 each, paying brokerage and other expenses ₹2,800. 2,800. ओके 150 आहे करा मल्टिप्लिकेशन. 1800 मल्टिप्लाय बाय 150 2,70,000. 2,70,000ची तिनं शेअर्स सेल केली. आणि याच्यासाठी त्याला खर्च किती आला एक्सपेन्सेस किती आले आहेत पुढे लागली सांगितले. पेइंग फॉर ब्रोकरेज अँड ऑदर चार्जेस 2,800. 2,800 त्याला खर्च आला. टू बँक और कॅश बँक और कॅश अकाउंट 2,800. काय काय पे केलं ब्रोकरेज अँड ऑदर. ओके. नेक्स्ट पुढचं ट्रान्झॅक्शन मनूचं झालं. सोनू सोल्ड ऑल द इक्विटी शेअर्स ऑफ बाटा लिमिटेड ॲट ₹80. मग आता आपण वर पाहिलं बाटाचे किती शेअर्स आहेत. बाटाचे शेअर्स आहेत
1800 ला 800 कोण सोनून शेअर्स विकले 80 रुपये प्रमाणे. बाटाचे क्वेश्चन मध्ये बघा बरोबर किती आहेत. बाय सोनूज अकाउंट बाटाचे शेअर जर पाहिले तर 1800 आहेत. विकले कितीला तिनं 80 रुपये प्रमाणे. 1800 मल्टिप्लाइड बाय 80 करा. 1,44,000 चे तिनं शेअर्स विकले. ओके, सोनूच्या क्रेडिटला इकडे सोनूच्या अकाउंट मध्ये जाताना जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला येईल टू जॉईंट व्हेंचर अकाउंट 1,44,000. ओके, नेक्स्ट पुढं आता ह्याला एक्सपेन्सेस किती आले विकण्यासाठी. पेड ब्रोकरेज अँड अदर चार्जेस 1,300. ठीक आहे, सोनूला खर्च किती आला. सोनूज अकाउंट 1,300 ब्रोकरेज अँड अदर चार्जेस. ठीक आहे, इथं क्रेडिटला आहे जॉईंट सोनू मध्ये जाताना, इथं डेबिटला सोनू देताना क्रेडिटला जाईल बाय जेवी जॉईंट व्हेंचर अकाउंट 1,300. नेक्स्ट आता पुढं काय सांगितले पाहूया. ॲट द एंड ऑफ व्हेंचर मोनू टेकन 200 अनसोल्ड शेअर्स. मोनून किती केले 200 अनसोल्ड शेअर्स विकत घेतले. इक्विटी शेअर्स ॲट 95 रुपये प्रमाणे विकत घेतले. अनसोल्ड शेअर्स मोनून. ओके, मोनून विकत घेतले काय तर स्वतः विकत घेते. स्वतःच्या बुक्स मध्ये स्वतःचं नाव लिहिल का नाही लिहिणार. काय विकत घेते तो इक्विटी शेअर्स टाटाचे घेतोय बाय इक्विटी शेअर्स ऑफ टाटा एलटीडी लिमिटेड. किती घेतले त्यांनी 200 शेअर्स. किंमत सांगितले 95. 200 गुणाकारात 95 करा. 19,000ला विकत घेतले मोनूने. ओके, नेक्स्ट पुढे जर पहा. सोनू सेटल देअर अकाउंट. सोनूनं काय केले त्याचे अकाउंट सेटल केले. ओके, मग आता काय करायचं संपलं या ठिकाणी. आता प्रॉफिट किंवा लॉस काढून घ्या. आपल्या जॉईंट व्हेंचरला प्रॉफिट झाला की लॉस. इथं लिहूया क्रेडिट साइड, इथं लिहा डेबिट साइड. क्रेडिट साइड जर टोटल केली 2,70,000 प्लस 1,44,000 प्लस 19,000 19,000 4,33,000 4,33,000 क्रेडिट साइड आली 4,33,000. where debit side we have to calculate 2,04,000 plus 3,200 plus 99,000 plus 1,140 plus 2,800 plus 1,300 3 lakh 3,11,440 3,11,440 याच्यातून 4,33,000 मधून ते खाल्लं मायनस करूया. किती आलं 1,21,560 1,21,560. आता याला काय करायचं कोणत्या रेशो मध्ये वाटून द्या म्हणले. पहिल्यांदा सांगितलंय आपल्याला रेशो जो आहे 2:1 2:1 या प्रमाणामध्ये वाटून द्या. 1,21,560 कसा वाटायचा आहे 2:1 2:1 या प्रमाणामध्ये. मल्टिप्लाय बाय पहिल्यांदा 2 देऊ आणि दोन्ही अंकाची बेरीज 2 अधिक 1 3 इंटू 2 डिवायडेड बाय 3 किती आलं 81,040 आणि दुसरं 1,21,560 गुणाकारामध्ये 1 भागाकारामध्ये 3 1,21,560 गुणाकारात 1 भागाकारात 3 किती आलं 40,520 40,520. आता 2:1 2 कुणाला द्यायचंय मोनूला 2 द्यायचंय आणि सोनूला 1 द्यायचंय. हे असेल मोनूचा शेअर आणि हा असेल सोनूचा शेअर. ओके, लिहा इथं 2 काय लिहिणार आपण
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहूया. मोनूला किती झाला? 81,040 आणि टू सोनूज अकाउंट 40,520. टोटल करा किती आली? 4,33,000. 4,33,000. इथं क्रेडिटला, इथं डेबिटला आहे सोनूच्या, जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला, सोनूमध्ये जाताना क्रेडिटला जाईल बाय जॉईंट व्हेंचर ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट किती झाला? 40,520. 40,520. टोटल करा किती येते पाहूया. टोटल बॅलन्स किती शिल्लक राहतं ते 1,44,000 डेबिट आली. क्रेडिट साईडची टोटल करा 1,44,000च यायला पाहिजे, किंवा काही कमी जास्त आले असेल तर ते बँके थ्रू आपण ट्रान्सफर करणार आहोत बॅलन्स रिसिव्ड म्हणून. हां बघा 99,000 प्लस 1140 प्लस 130 प्लस 40520 मायनस 1,44,000. 2,040 रुपये बाय बँक. कॅश रिसिव्ड किंवा रेमिटन्स म्हणा, भेटलं बँकेत 2,040. या ठिकाणी सिंपल क्वेश्चन आहे जॉईंट व्हेंचरचा. काहीही विचारू द्या तुम्हाला. एकाच्या बुक्समध्ये दिलं, दुसऱ्याचं अकाउंट विचारलं, दुसऱ्याच्या बुक्समध्ये दुसऱ्याचं अकाउंट विचारलं. फक्त आपल्याला प्रेझेंट ऑफ माइंड वापरायचं आहे, व्यवस्थित ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं. सिंपल आहे हे तर मेथड सगळ्यात सोपी आहे. ट्रान्झॅक्शन बिरात जास्त राहत नाहीत, फक्त 2-4 ट्रान्झॅक्शन परचेस सेल एवढंच राहतात, संपलं. काही डाऊट्स असेल तर मला विचारा. व्हिडिओ जर समजला असेल पाहू शकता, आणि समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.